हाय, गुड मॉर्निंग. आज आम्ही निघालो आहोत अलिबागला आणि अलिबागमधले जितके पण प्लेसेस आहेत फूडसाठी फेमस असलेले ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे आणि बाय रूट आपण जात आहोत, बाय कारने जाणार आहोत. सो मध्येही कुठे आपलं जे फेमस जे रेस्टॉरंट असतील किंवा काही फेमस प्लेसेस असतील तेही आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. तर त्याचे लास्टपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. थँक्यू. हाय, आपली जर्नी स्टार्ट झाली आहे फायनली आणि आता टाईम दाखवत आहे 2 तास, ऑलमोस्ट 2 hours 49 minutes पोचायला. ठीक आहे, सहलीला जायचं सहलीला. आपण पनवेलमध्ये पोचलो आहोत आणि आम्ही नाश्त्यासाठी थांबत आहोत. इथे उपहारगृह पनवेलमधलं एक फेमस आहे, तर आपण तिथे थांबणार आहोत. टपाल नाका म्हणून पनवेलमध्ये आहे, त्या जागी हे लोकेटेड आहे. तर चला बघूया कशी आहे इकडची मिसळ आणि चहा. फायनली मिसळ खाल्लेली आहे आम्ही आणि खरंच जर जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा असेल तर मला खूप कमी तिखट आणि जास्त असं ऑइली नाही अशी मिसळ आवडते. तर ह्या मिसळसाठी खरंच माझ्याकडून 10/10 आहेत. पण मिसळ, चहा आणि त्यानंतर तिथे असे उकडीचे मोदक पण होते. तर माझ्या गोवाने हा असा उकडीचा मोदक घेतलाय. त्याला त्याचे क्रेविंग्स थांबवले नाहीत, नको नको बोलत असताना पण घेतलाय. बायको मोदक घरी बनवत असताना सुद्धा हा मोदक घेतलाय. बट ठीक आहे, टेस्ट करून बघायला हरकत नाही. उकडीचे मोदक तिथे मिळत होते आणि खरंच एवढ्या मॉर्निंगला असा सॉफ्ट आणि मस्त असा मोदक मिळणं खूप कठीण आहे कुठे पण. तर टेस्ट करते आणि सांगते कसं आहे. मस्त, एक नंबर आहे खरंच. मिसळ, त्यानंतर एक चहा आणि एक मोदक अशा प्रकारे पोटपूजा झाली आहे आता आणि पुन्हा जर्नी स्टार्ट झाली आहे. आता टाइम जो दाखवतात आहे तो दाखवते तुम्हाला, 1 तास 52 मिनिटं. ठीक आहे, पोचू आपण 11 पर्यंत तर पोचूच. आपण 30 ते 36 मिनिटांमध्ये अलिबागमध्ये पोहोचत आहोत. खूप कमी टाईममध्ये आलो आहोत आणि मेन एक फायदा झाला आहे की आज ट्रॅफिक जराही नाही मिळालं आहे. काही ठिकाणी मिळालं पण ठीक आहे, तेवढं ओके आहे. नाही तर खूप वेळ तो ट्रॅफिकमध्ये जातो, तो अक्षरशः मग कंटाळा येतो ट्रिपचा. आज आम्ही बुकिंग केलं होतं अलिबागमध्ये कुल्पे निवासला. कुल्पे फार्म हाऊस म्हणून आहे, ऑलरेडी प्री बुकिंग केलं होतं आणि बीच एक्सेस आहे. अक्षी अगदी जवळ आहे, समोरच आहे फार्म हाऊसच्या. आणि नागाव बीच हार्डली 3 मिनटावर आहे. खूप मस्त प्लेस आहे. फॅमिली फ्रेंड्स तुम्ही येऊ शकतात. यांच्याकडे फ्रेंड्ससाठी, ग्रुपसाठी मोठे. हाय, आपण अलिबागमध्ये पोहोचलो आहेत आणि आम्ही जिथे बुकिंग केली आहे ते लोकेशन मी तुम्हाला आता दाखवते. बाजूला मस्त सी व्ह्यू आहे, ग्रीनरी आहे आणि खरंच फॅमिलीसाठी तर तुम्ही बघत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा. खूप छान प्लेस आहे. मी तुम्हाला डेफिनेटली पूर्ण व्हिडिओ ह्यामध्ये कवर करते की जेणेकरून तुम्हाला कळेल की ही प्लेस कशी आहे. इथे लहान मुलांसाठी असं गार्डन आहे, तिथे लहान मुलं खरंच खेळू शकतात. इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. फॅमिली फ्रेंड्स तुम्ही आलात तर इथे सिटिंग अरेंजमेंट आहे.
आम्ही जो रूम घेतला आहे तो मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युअली आम्हाला जो रूम हवा होता तिथे आम्हाला सी व्ह्यू हवा होता. तर तुम्ही बघू शकता समोर असा समुद्र आहे. अशी बाजूला ग्रीनरी आहे. खरंच खूप छान आहे, खूप छान आहे लोकेशन. रूम आहे. खरंच रूम पण मस्त आहे. मेन तर क्लीन आहे, छान आहे. आणि हाय, आपण निघालो आहोत फायनली. दुपारी आता कुठेतरी मस्त जेवायचा असा प्लॅन आहे. आणि कोकणी असेल फूड तर खरंच मज्जाच येते. तर इकडचं जे स्पेशल फूड आहे, मग ते आगरी असो, कोळी पद्धतीचं असो किंवा मालवणी पद्धतीचं असो, चालेल. फक्त ते उत्तम असू दे, चवदार असू दे. तर आपण निघालो आहोत. तुम्हाला दाखवते आता आम्ही काय काय खाणार आहोत. आणि स्पेशली तरी थालीच, इथे खूप ठिकाणी थाली सिस्टमच आहे. पण ठीक आहे, पण चांगलं असू दे, होप सो. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी जेन्युइन रिव्ह्यू देते खरंच. आणि हे पेड प्रमोशन नाही आहे माझं. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. मटन थाळी ऑर्डर केली होती आम्ही. मटन थाळीबरोबर एक सोलकढी, 2 मस्त मऊ भाकऱ्या असा मेनू आला होता. मी बोंबील थाली मागवली होती. आणि बोंबील थालीमध्ये अशी एक बोंबीलची प्लेट होती. एका ह्याच्यामध्ये वाटीमध्ये जवला होता. इथे सुरमईचं रस्सा होता. आणि तिथे सोलकढी आणि 2 मऊसूद भाकऱ्या इतक्या सॉफ्ट आणि मऊ असतील ना, वाव, खरंच खूप मस्त होत्या. अगदी सॉफ्ट आणि मस्त थापलेल्या होत्या. त्याच्याबरोबर हा असा रस्सा. आणि फिश पण प्रॉपर क्रिस्पी, बाहेरून आतमधून प्रॉपर सॉफ्ट होती. टेस्ट खरंच खूप छान होती. वर्थ आहे. निघालो आम्ही गणेश कृपाकडून. आणि खरंच खूप मस्त. अक्षरशः मन तृप्त झालं, पोट भरलं. मस्त जेवण होतं. तुम्ही अलिबागमध्ये असाल नसाल, पण हे इथे जेवायला नक्की या. आणि आम्हाला स्वतःला असं वाटलं की महिन्यातून एकदा तरी फक्त जेवायला गणेश कृपामध्ये नक्की यायलाच पाहिजे. खरंच खूप टेस्टी होतं. भाकऱ्या अगदी मऊसूद होत्या. जवला होता तो पण अगदी छान मस्त असा होता, ओलसर व्यवस्थित. आणि बोंबील फ्राय होते त्याच्यात. इतके मस्त बोंबील होते ना, म्हणजे मुंबईमध्ये पण असं मला वाटत नाही की कुठे असे परफेक्ट आणि प्रॉपर असे बोंबील मिळत असतील. म्हणजे वरतून असे क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि फ्रेश. मेन तर ते होतं. सोलकढी तर सुंदर आणि खरंच बजेट फ्रेंडली आहे. म्हणजे असं नाही आहे की खूप जास्त पैसे घेत आहेत वगैरे. अफोर्डेबल आहे. आणि तुम्ही खरंच इथे या अलिबागला आणि खरंच गणेश खानावळ्याला भेट द्या. खूप मस्त जेवण आहे, खरंच छान जेवण आहे. बीच ॲक्टिव्हिटी करायला आलो आहोत नागाव बीचला. आणि खरंच हा बीच खूप छान आहे, शांत आहे. अलिबाग बीच जो आहे तिथे खूप सारी गर्दी आहे, रश असते. जर तुम्हाला यायचं झालं तर नागाव बीचला नक्की व्हिजिट करा. आता आपण बीच ॲक्टिव्हिटी करायला जाणार आहोत नागाव बीचला. चला. रेडी आहेस ना? नाही बाई.
मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम पॅरासेलिंग करत होती. आतून खूप भीती होती, पण खरंच इतकी मज्जा आली ना, इतकी मज्जा आली ना. खूप 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 भारी एक्सपिरियन्स होता. समुद्राच्या अगदी मध्ये जाऊन खाली मोठा समुद्र, खूप थंड हवा आणि त्यात आपला पार्टनर. काय हवं आयुष्यात. आम्ही बॅक टू हॉटेल आता आलो आहोत आणि खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता. खरंच तुम्ही अलिबागमध्ये आलात तर नक्कीच बीच ॲक्टिव्हिटी ट्राय करा. बऱ्याच आहेत ॲक्टिव्हिटी, पण त्यातल्या ॲटलिस्ट 2 ते 3 तर करा. आणि खरंच हा एक्सपिरियन्स वेगळा आहे, मस्त आहे. तर प्रत्येकाने केलाच पाहिजे. खूप लेट झाला होता आणि आता इथे जवळपास काहीच मिळणार नव्हतं आणि आधी असं वाटलं भूक नाही लागणार, पण भूक लागली. मग त्यामुळे आम्ही इथूनच जवळपास असलेलं चायनीज ऑर्डर केलं, कारण का असं मस्त थंडी आणि त्यात असं नाईट क्रेविंग्स चायनीजचे झाले होते, तर चायनीज मागवलं. राईस आणि ही चिली अँड बॅक टू होम, बॅक टू मुंबई. मयूर बेकरीला आलो आहोत आम्ही. चला. मयूर बेकरीमध्ये आलो आहोत आपण आता आणि आम्ही इकडचे फेमस पट्टी समोसा आणि 2 पॅटीस ऑर्डर केले. हा पट्टी समोसा आहे इकडचा. पट्टी समोसा इकडचा फेमस, तो मी ट्राय करते. अफलातून खूप सुंदर दिसतो. पॅटीस आहे, व्हेज पॅटीस मी घेतला आहे. मयूर बेकरीला या. पॅटीस पट्टी समोसा खरंच खूप मस्त आहे, टेस्टी आहेत आणि वर्थ आहे. मस्त मस्त, खूप छान. केकचे बरेच ऑप्शन आहेत, पण आपण त्यांना विचारूया व्हेज नॉनव्हेज कोणते आहे. हे कितीला आहे पॅकेट नॉनव्हेजचं? आणि व्हेजचं? व्हेजचं पण आहे का? फक्त व्हेजच द्या, तो एक व्हेजच. हां, एक व्हेज वाटी आणि एक व्हेज चॉकलेट. हो हो, अगदी काय बस. हे 39 रुपये, 39. 2 केक घेतलेत आम्ही. एक मावा केक आहे आणि चॉकलेट केक आहे. हा जो आहे तो प्युअर व्हेज आहे, दोन्ही व्हेज आहे, कारण का आज गुरुवार आहे.
मस्त. सगळं घेतोयस? टोस्ट, खारी आणि डोनट. ठीक आहे. बस. हां. आणि 5 डोनट. बोला. मयूर बेकरीकडून आता आपण पुन्हा मुंबईला निघा. आज खरं तर व्हेज खायचा दिवस आहे, कारण का नॉनव्हेज नाही खात आम्ही आज. पण ठीक आहे. तर व्हेजमध्ये आम्ही इथे पॅटीस ट्राय केलो आणि एक पट्टी समोसा ट्राय केला. तर दोन्ही खरंच खूप छान होते, क्रिस्पी होते. केक, मावा केक मला ओके वाटला, बट चॉकलेट केक मला थोडासा असा पीठ त्याचं प्रॉपर फुगल्यासारखं वाटत नव्हतं, स्पंजी वाटत नव्हता, तो फ्रेश वाटत नव्हता खरं सांगायचं तर. मे बी त्यांचं बॅटर वेगळं असेल, प्रमाण वेगळं असेल, त्यामुळेही असू शकतो. पण बाकी ज्या 2 गोष्टी होत्या त्यासाठी माझा थम्सअप आहे आणि खरंच खूप मस्त आहे. तर तुम्ही नक्की मयूर बेकरीला अलिबागला आला तर व्हिजिट करा. आणि आम्ही तिथून जे परचेस केलं ते मी तुम्हाला दाखवते. एक आम्ही खारीचं पॅकेट तिथून घेतलं आहोत, त्याच्यानंतर एक टोस्ट आणि लास्ट माझ्या नवऱ्याला नको म्हणून सुद्धा त्याने डोनट्स घेतलेत, जे फक्त ते 2 दिवसच राहतात. बट ठीक आहे, त्याची टेस्ट कळेल मुंबईला गेल्यावर की कसे आहेत, काय आहेत. बाकी खरंच खूप मस्त आहे. तुम्ही नक्की मयूर बेकरीमध्ये व्हिजिट करा, परचेस पण करून मुंबईला घेऊन. बेकरीकडून संतोष वडापाव सेंटर. चलो. आपल्याला हे फफे बंधू आहे, इथे स्वीट्स खूप छान मिळतात असं ऐकलं होतं. आणि माझ्या नवऱ्याला गोड खायचं क्रेविंग थांबत नाही आहे. संतोष वडापाव इथलं फेमस आहे, स्नॅक्स कॉर्नर. इथे खूप छान मिसळ मिळते संतोष वडापाव स्नॅक्स कॉर्नरला. तर चला बघूया कशी आहे टेस्ट. मिसळपाव. ऐकलं होतं इकडची मिसळपाव खूप छान आहे, तर मिसळपाव मी ऑर्डर केली आहे. इकडची फेमस मिसळ आलेली आहे, बघूया खाऊ कशी आहे. मिसळ टेस्ट करून तुम्हाला सांगते खरंच कशी आहे इकडची फेमस मिसळ. मस्त, खरं स्नॅक्ससाठी परफेक्ट कॉर्नर आहे. मी एक वडापाव पण ऑर्डर केला आहे. 3 चटणी दिली आहे त्या लोकांनी, सुकी चटणी, वडापाव, पाव. आणि मिसळमध्ये पण मिसळ, चटणी, पाव. जर तुम्हाला अलिबागमध्ये पुढे नाश्ता करायचा असेल आणि तो पण उत्तम असा प्रॉपर, तर तुम्ही खरंच संतोष वडापावला भेट द्या. इकडची जी मिसळ आहे आणि वडापाव आहे त्याची टेस्ट कमाल आहे. सुंदर अक्षरशः खरंच जी मिसळ तर आहे ना लाजवाब. हे पफेला स्वीटसाठी फेमस आहे, तर चला. काय घेतलं? काय? संतोष चाळीचं म्हणून होतं. आपण आता आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. पण आत्ता आम्ही 3 ठिकाणी जाऊन आलो. फर्स्ट मयूर बेकरी, सेकंड संतोष वडापाव स्नॅक्स कॉर्नर आहे ते, आणि थर्ड जे आहे ते फफे बंधू. फर्स्ट जे होतं मयूर बेकरी खरंच खूप छान आहे. तुम्ही आलात अलिबागमध्ये तर मयूर बेकरीला नक्की व्हिजिट करा. म्हणजे व्हेज नॉनव्हेजसाठी दोन्ही याचे पॅटीस आहेत, केक्स आहेत, दोन्ही अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. सेकंड जे संतोष स्नॅक्स कॉर्नर आहे त्यांचा वडापाव खरंच मस्त उत्तम आहे टेस्ट, आणि जी घरगुती टेस्ट असते ना वड्याला ती आहे. आणि आम्ही फफे बंधूमध्ये गेलेलो, तिथे दुधीचा हलवा ऐकलं होतं खूप चांगला आहे, तर तो पण तुम्ही खाऊन बघा, चांगला आहे. मावा प्रॉपर आहे, वेलची आहे प्रॉपर त्यात, तर त्याची टेस्ट पण मस्त आहे.
अशा प्रकारे सेकंड डे आपण हे 3 ठिकाणी गेलो आहोत आणि तिघांसाठी पण माझं 10 आउट ऑफ 10 आहेत. खरंच मस्त आहे, नक्की विजिट करा.